पिंपरी चिंचवड असेल, पुणे शहर असेल, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पगडा आहे. जोपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती, तोपर्यंत आशिया खंडातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि सर्वात जास्त उत्पन्न देणारी महानगरपालिका म्हणून तिची ओळख होती. पण जेव्हा तिथे राजकारण बदललं, त्यावेळेस तिथे भस्मासुरासारखी लोकं आली, जी कर्मचाऱ्यांना त्रास देऊ लागली, अधिकाऱ्यांना त्रास देऊ लागली, भ्रष्टाचार बोकाळला आणि फक्त जातीपातीचं राजकारण करून त्यांनी त्या पिंपरी चिंचवड सारख्या महानगरपालिकेला, ज्यात अजितदादांनी इतके वर्ष काम केलं, ज्याला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला. आता त्यावर आधारित एक पत्रकार परिषद दादांनी घेतल्यानंतर तिथली संबंधित व्यक्ती आका कोण असं म्हणते. त्यांना कदाचित काका म्हणायचं असेल, पण त्यांनी आका शब्द वापरला. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की कोण भ्रष्टाचारी आहे हे पिंपरी चिंचवडच्या नगरातल्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. अलीकडे कोण त्यातला भस्मासूर आहे हेही चांगल्या पद्धतीने माहित आहे. तुम्हाला एक सांगतो की आम्ही पवार साहेबांच्या तालमीत, पवार साहेब एक सिंहासारखं नेतृत्व राजकारणामधलं, आणि त्यांच्या तालमीत अजितदादांसारखा वाघ तयार झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सिंहाचा आणि वाघाचा पक्ष आहे. त्यामुळे लांडग्या बिंडग्यांकडे आम्ही लक्ष देत नाही. अजितदादांना विकास कामाबाबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ साहेब प्रश्न विचारतायत. माझं म्हणणं असं आहे की विकास कामं पुणे, बारामती, पिंपरी चिंचवड आणि अजितदादा हे एक समीकरण आहे, हे एक नातं आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये विकास कामांना डोळ्यासमोर ठेवून त्याला प्राधान्य देऊनच अजितदादांनी निवडणुकीच्या रणांगणात शड्डू ठोकला असल्यामुळे या लोकांना, ज्यांना पुणे महानगरपालिका लुटायची आहे, ती लोक अशा प्रकारे अजितदादांवर आरोप करतायत. त्यांनी अजितदादांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःचा चेहरा आपल्या आरशामध्ये पाहावा. त्यांना त्यांचे गुणदोष त्यामध्ये दिसतील. अजितदादा आणि पुणेकरांना माहित आहे दादा काय आहेत, आणि पिंपरी चिंचवडकरांना पण माहित आहे दादा काय आहेत. पण स्वाभिमानी माणसाच्या नादाला अशा लोकांनी लागू नये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.